रामकृष्ण हरी नर्मदे हर. तर आज आमचा बरोदा परिक्रमेचा आहे 54वा दिवस आणि आम्ही रात्री पामाखेडीला होतो मुक्कामी आणि आता जात आहोत पुढच्या प्रवासाला. जयंती मात्र जंगल खूप छान प्रवास झाला, काही कठीण जंगल नाही, फक्त आरामात आनंद घेत मैयाचं भजन करत चालावं. खूप आनंद येतो जयंती मात्र जंगलात. आता आम्हाला जायचं आहे पुढच्या प्रवासाला, तर पाहू आज कुठे थांबायचं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. उगवता सूर्य पहा, वाह. आश्रमाहून 8 किलोमीटर पुढे आल्यानंतर इथं चाय प्रसादी आणि बालभोगची सेवा आहे. इथून आम्ही पुढे आता निघालो. तर आता आम्ही पोचत आहे धर्मेश्वर. हे आहे धर्मेश्वर धाम. इथं भगवान शिव यांचं शिवलिंग आहे. इथं आपण दर्शन घेऊ. मोठं मंदिर आहे आणि व्यवस्था पण छान असते असे ते काका सांगत होते आम्हाला भेटलेले मागं. आता बघू काय आहे, कशा प्रकारे आहे. धर्मराजद्वारा प्राचीन सिद्ध स्थापित म्हणजे धर्मराजांनी हे मंदिर स्थापन केलेलं आहे. नर्मदे हर. धर्मराज युधिष्ठिर. नर्मदे हर भगवान. तर आम्ही आहोत सध्या धर्मेश्वर महादेव मंदिर. तिथला हा नंदी, हे वातावरण, आणि आता आम्ही जात आहोत मंदिरात. मैया जी धर्मेश्वर महादेव मंदिर. बाबाजी बसलेले आहेत तिथे एक. हे आहे धर्मेश्वर शिवलिंग. तर या शिवलिंगाची स्थापना केलेली आहे धर्मराज युधिष्ठिर यांनी, असं त्या मंदिरातले पंडितजी सांगत होते. ट्रक पा कसा आहे, पूर्ण खत झालेलं आहे याचं, तरी सुद्धा चालला त्यांनी. धर्मेश्वरवरून थोडंसं 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर इथं चौकडे लागते. या दोन्ही बाजूला हॉटेल आहेत. त्या दोन्ही बाजूला चहा नाश्त्याची सेवा ते करत असतात. बघा हे दीदी केळ वाटत आहे. नर्मदे हर. इथे वानरांची टोळी. यांचे झाले आता खतरनाक भांडणं. हा, इथं थोडस जरा सांभाळून खायचं सामान असलं तर जरा जपून ठेवायचं, नाही तर मग त्यांना देऊन तरी टाकायचं. क्या है बाबा, आप कहाँ थे?
तिथून 4 किलोमीटर पुढे आल्यानंतर इथं संत सिंगाजी अखंड ज्योती मंदिर इथं हा आश्रम आहे. गावाचं नाव आहे जगवाडा. तर इथं आता आम्ही थोडीशी विश्रांती घेतो. भोजन प्रसादी जर असली तर भोजन प्रसादी करू आणि बघू. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा हरे. त्या आश्रमापासून अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर इथं सुद्धा आश्रम आहे, मान नर्मदा आश्रम. इथं सुद्धा तुम्ही राहू शकता. नर्मदे हर. थोडंसं पुढं आल्यानंतर इथं कमान आहे. या कमानीतून आतमध्ये जायचा परिक्रमा मार्ग इकडं आहे. हायवेने जर गेलो आपण तर आपल्याला भरपूर लांब पडेल. हा इकडून खेड्यागावातून रस्ता नर्मदा मैयाकडे जातो. पण आजच आम्ही नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर पोचणार नाही, कारण नर्मदा मैया इथून 15 किलोमीटर लांब आहे. नर्मदे हर. गावातून राईड घ्यायचा. गावातून राईड घेतल्यानंतर हा सरळ रस्ता आहे. इथून फत्तेगड दाखवलेलं आहे त्या बोर्डावरती 11 किलोमीटर आणि एका बोर्डावरती दाखवलं तर 9 किलोमीटर. आता नेमकं किती आहे हे आम्ही तिथे गेल्यानंतर मला व्हिडिओमध्ये सांगू, कारण आम्ही मीटर लावलेलं आहे. मीटरमुळं आम्हाला समजून जाईल का किती किलोमीटर झालं आहे. इथे मस्त पाण्याचा तलाव आहे. वा, हे गाव आहे नामनपुरा. पक्षी दिसला आम्हाला इथं पाण्यामध्ये, आपले पंख पसरवून आपले भारी दिसतो तो. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. सुख झाले हो सांजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. किती सुंदर आहे पहा आतमध्ये.